Welcome all my dear student. Today our subject is for standard 10 subject Science and Technology part 2. Today we are going to learn chapter number 4 Environmental Management. आज जो आपला विषय आहे तो आहे इयत्ता 10वी साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. यामध्ये आज आपण शिकणार आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन. एन्व्हायरमेंटल मीन्स पर्यावरणीय, मॅनेजमेंट व्यवस्थापन. नाउ व्हॉट इज इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. इकोसिस्टीम परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय त्याचं आपण एक थोडक्यात पुनरावलोकन करणार आहोत. वी आर रिव्ह्यू इकोसिस्टीम. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interaction with each other. Biotic जैविक, abiotic अजैविक. Ecosystem is formed by परिसंस्था कशी तयार होते? Formed by biotic and abiotic जैविक आणि अजैविक घटक and their interaction आंतरक्रिया with each other. जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होत असते. Each factor plays very important role in the ecosystem. ह्या इकोसिस्टीममध्ये परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. प्रत्येकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची. विच आर द प्रोड्युसर्स इन इकोसिस्टीम. ऑल यू मे से ग्रीन ट्रीज or maybe grass is producer in ecosystems. All plants are producers in ecosystem. Producers like plants are very important in ecosystem. Herbivores like deer, goat, sheep, cattle, horses, camels, etc. feeding upon producers are also important. Producers उत्पादक. हर्बिवर्स म्हणजे काय? प्राथमिक भक्षक त्यांना आपण म्हणतो किंवा त्यांना आपण हर्बिवर्स म्हणजे शाकाहारी हा सुद्धा दुसरा शब्द आहे. मग शाकाहारी प्राणी कोणते? विच आर द हर्बिवर्स ॲनिमल्स. डियर हरिण, गोट्स, शीप्स मेंढ्या, त्यानंतर शेळ्या मेंढ्या आपण म्हणतो, कॅटल हॉर्सेस, कॅमल्स उंट, त्यानंतर घोडे असतील, गाई म्हशी असतील, हे सर्व हर्बिवर्स म्हणजे शाकाहारी प्राणी हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर. प्रेडेटर्स म्हणजे काय? तर हरिण असेल किंवा हे जे शाकाहारी प्राणी आहेत, अन्नासाठी शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण मांसाहारी प्राणी असं म्हणतो. आणि मांसाहारी मीन्स प्रेडेटर्स. कोण कोण आहेत ते? वाघ असतील, सिंह असतील, लायन्स अँड टायगर. विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉल्युशन ऑफ हर्बिवर्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. विच प्रिव्हेंट ओव्हर पॉल्युशन. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे ते काय करतात तर निसर्गामध्ये जे काही शाकाहारी प्राणी आहेत या शाकाहारी प्राण्यांची संख्या ओव्हर पॉप्युलेशन प्रमाणाबाहेर वाढू न देण्याचं काम करत असतात. अ क्वेश्चन मे अराइज इन अवर माइंड दॅट व्हॉट एव्हर द caterpillars found in nature, organisms present in filthy places, terminate insect present in dung are really useful. There will be question arises. A caterpillar अळ्या असतील किंवा अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू असतील. कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर निसर्गामध्ये आढळणाऱ्या अळ्या असतील. ऑर्गॅनिजम्स प्रेझेंट इन फिल्दी प्लेसेस अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू.
टर्माइट्स, इन्सेक्ट्स म्हणजे काय? टर्माइट्स म्हणजे वाळवी, इन्सेक्ट्स शेणातील किडे, प्रेझेंट इन डग, डग मीन्स शेण, शेणामधले किडे असतील, जीवजंतू असतील, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू असतील, अळ्या असतील. मग ह्या महत्त्वाच्या आहेत का? इज दिस इम्पॉर्टंट इन अवर नेचर ऑर नॉट? आन्सर इज येस. All are very important, very very important. Why they are important? However, those organisms are also important. Though they are dirty, ते जरी घाणेरड्या जागेमध्ये असतील किंवा आपल्याला किळसवाणे वाटत असतील, they are responsible for cleaning the environment and this is very very important role. They clean the environment. ते परिसर स्वच्छ करण्याचं काम करत असतात. ते जरी घाणीत राहतात तरीसुद्धा ते स्वच्छता करण्याचं काम करत असतात. निसर्गाची साफसफाई करणे हे त्यांचं मुख्य कार्य असतं. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स, आपलं अस्तित्व कशामुळे आहे? वाय आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. हे सर्व घटक आपल्या अवतीभोवती असल्यामुळे दिस इज आवर एक्झिस्टन्स इज हिअर. हेन्स वी शूड केअर फॉर दीज फॅक्टर्स. आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू केअर दीज फॅक्टर्स. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की ह्या सर्व पर्यावरणामधले जे घटक आहेत ह्या सर्व घटकांची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे. We all know that paddy is cultivated on large scale in various states of South India. Paddy means rice. आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतामध्ये भाताचं पीक फार मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पॅडी इज कल्टिवेटेड म्हणजे भात शेती तिथं मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर्स नाकतोडे. ह्या पॅडी फील्डमध्ये म्हणजे भाताच्या शेतामध्ये नाकतोडे हे अन्नासाठी वारंवार येत असतात. सिमिलरली frogs are also present in large number in the mud of paddy fields. त्याचप्रमाणे तिथं frogs are also present in large number. तिथं बेडूकसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर असतात. का असतील? Why frogs will be there in large number? Because to feed upon grasshoppers. To feed upon ग्रासहॉपर्स. शेतामधले चिखलामध्ये जे नाकतोडे असतात ह्या नाकतोड्यांचा ते भक्ष्य म्हणून वापर करत असतात. अँड स्नेक्स ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर. तिथं सापसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर असतात. व्हाय? टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. भात शेती मोठ्या प्रमाणावर होते, पाऊस जास्त प्रमाणात होतो, चिखल जास्त आहे, चिखलामध्ये भात शेती जास्त प्रमाणात केली जाते. भातावर उपजीविका करणारे कोण? नाकतोडे. तिथं त्यामुळे नाकतोड्यांची संख्या जास्त आहे. म्हणून तिथल्या शेतीमध्ये बेडकांची संख्या जास्त आहे. का? तर त्यांना नाकतोडा हे त्यांचं खाद्य मिळत असतं. नाकतोड्यांना खाण्यासाठी तिथं साप मोठ्या प्रमाणावर आहेत. However, if frog population declines all of a sudden, जर समजा अचानक तिथल्या बेडकांची संख्या कमी झाली, what will happen if frogs are declined? What is the effect of that? You may say environment. म्हणजे तिथल्या पर्यावरणावर जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय परिणाम होईल? What will be the effect on paddy crop? भात शेतीवर परिणाम होईल? आन्सर इज येस. व्हाय? नंबर ऑफ कंझ्युमर्स विल बी डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीजेस. विच नंबर ऑफ कंझ्युमर्स विल बी डिक्लाइन. कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होईल अँड विच विल इन्क्रीज. कोणत्या प्राण्यांची संख्या वाढेल. नॅचरली इफ
फ्रॉग्स आर डिक्लाइन. फ्रॉग्स आर डिक्लाइन. बेडकांची संख्या कमी झाली. नॅचरली बेडकांची संख्या कमी होईल. संख्या वाढेल कोणाची? ग्रॉसहॉपर्स, कारण ते ग्रॉसहॉपरवर अवलंबून आहे. ग्रॉसहॉपर्सची म्हणजे नाकतोड्यांची संख्या कमी झाली नाही म्हणजे ती वाढेल, कारण त्यांना खाणारे बेडूक तिथं नसतील. मग नाकतोडे वाढले तर भात शेतीवर परिणाम होईल. हो, भाताचे उत्पन्न कमी प्रमाणावर होईल, कारण भात खाणारे नाकतोडे तिथं जास्त प्रमाणात असतील. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टीम? संपूर्ण पर्यावरणावर किंवा परिसंस्थेवर याचा काय परिणाम होईल? तर तिथं बेडकांची संख्या जर कमी झाली तर सापांची संख्या कमी होऊ शकेल, परंतु नाकतोड्यांची संख्या वाढेल. नाकतोड्यांची संख्या वाढली तर काय होईल? भात पीक कमी प्रमाणात येईल. इफ द फ्रॉग्स आर डिक्लाइन then population of grasshoppers is inclined. If population of grasshoppers is inclined, then the paddy crop is lower. कमी होईल. भात उत्पन्न हे तिथं कमी प्रमाणात होईल. Now let us see what is the relation between environment and ecosystem. पर्यावरण आणि परिसंस्था यांचा संबंध काय? व्हॉट रिलेशनशिप, संबंध, एन्व्हायरमेंट पर्यावरण, इकोसिस्टीम परिसंस्था. परिसंस्था आणि पर्यावरण यांचा संबंध काय? एन्व्हायरमेंट इज ए ब्रॉड कन्सेप्ट, नॉट द शॉर्ट कन्सेप्ट. एन्व्हायरमेंट इज व्हेरी ब्रॉड. आपल्याला माहिती आहे पर्यावरण ही एक फार मोठी कन्सेप्ट, मोठी संज्ञा आहे. Physical, chemical and biological factors affecting the living organisms in many possible ways is collectively called as environment. This is the definition of an environment. You have underlined in your textbook the definition of environment. What is the definition of environment? You have asked for 1 marks question in your activity sheet. Physical, भौतिक, केमिकल रासायनिक and biological जैविक affecting the living organisms in any possible way to collectively called as environmental. भौतिक असेल, रासायनिक असेल किंवा जैविक असेल, ह्या घटकांनी मिळून पर्यावरण तयार होत असतं किंवा पर्यावरण बनत असतं. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. थोडक्यात आपल्याला कसं म्हणता येईल की आपल्या सभोवतालची परिस्थिती. एन्व्हायरमेंट इज द कलेक्शन, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. इट इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत असतो? इट इन्क्लूड्स बायोटिक जैविक, अबायोटिक अजैविक, नॅचरल नैसर्गिक अँड आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मीन्स कृत्रिम, फॅक्टर्स घटक. म्हणजे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? जैविक घटक असतील, अजैविक घटक असतील, त्यानंतर मानवनिर्मित असतील आणि नैसर्गिक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. One is natural environment and other is artificial environment. हे जे नैसर्गिक घटक आहेत यांचे पर्यावरणाचे जे घटक आहेत, पर्यावरणाचे मुख्यतः 2 गट पडतात. एक आहे नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल एन्व्हायरमेंट नैसर्गिक पर्यावरण, अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे प्राकृतिक पर्यावरण. असे पर्यावरणाचे 2 गट पडत असतात.